Union Minister Nitin Gadkari, addressing the BJP Goa executive meeting in Talegaon on Friday, highlighted the party's unique identity as the key to its electoral success. Gadkari, joined by Chief Minister Pramod Sawant and Goa BJP President Sadanand Tanawade, stressed that if the BJP begins to emulate the Congress, their efforts to distinguish themselves would be futile. Quoting senior BJP leader L.K. Advani, Gadkari reiterated that the BJP is a party with a difference during his 40-minute speech. गेल्या 15 वर्षात उत्तम काम झालेलं आहे, पण अजून काम करण्याची गरज आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे. जनतेची सुखदुःख काय ती समजून घेण्याची आम्हाला गरज आहे. काय केलेलं आहे आणि काय करण्याची आवश्यकता आहे ते शोधण्याची आवश्यकता आहे. आणि ही 2 वर्ष आपल्या परीक्षेचा काळ आहे. या 2 वर्षामध्ये मी प्रमोदजींना विनंती केली की तुम्ही एक चांगला सर्वे करून घ्या आणि जनतेच्या मनामध्ये आपण काय चांगलं केलं, काय काय आहे ते शोधून काढा. आणि या सगळ्या काळामध्ये आपल्याबद्दल जनतेची नाराजी कशात आहे ते शोधून काढा. जे आपल्या समर्थनामध्ये आहेत त्यांचा विश्वास अजून मजबूत करणं आणि जे काही कारणामुळे नाराज आहेत ती कारणं दूर करून त्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करून त्यांना आपल्याबरोबर घेणं, ही गोष्ट जर आपण केली तर मला विश्वास आहे की पुढल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळवून गोव्यामध्ये आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सरकार आणायची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे, मंचावर बसलेल्यांची आहे, तुमची पण आहे. आणि म्हणून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये संघटनेत कसं काम करायचं, सरकारमध्ये कसं काम करायचं याचं संशोधन करून एक प्लॅनिंग योजना तयार केली पाहिजे. आणि मला माहिती आहे की अनेक वेळा समस्या असतात, म्हणजे डिफिकल्टीज असतात, पण मी नेहमी म्हणतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इंटू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इंटू द प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे प्रॉब्लेम्सचा रूपांतर सुसंधीत कसं करणं याची जी आर्ट आहे, याचं जे स्किल्ड आहे ते डेव्हलप केलं पाहिजे. जे नाराज आहेत त्यांना समाधान कसं मिळेल याचा विचार केला पाहिजे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात उत्तम काम केलं पाहिजे. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. आज 2 एअरपोर्ट झाले, हायवे झाले. आता काल मी जवळपास 6,000 कोटी रुपयाचा 65 किलोमीटरचा नवीन रिंग रोड डायरेक्ट सगळा महाराष्ट्राचा ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर जाईल, गोव्यात येणारच नाही, तोही मंजूर केला. आता मी रोड बांधणार. आज जमिनीची किंमत आहे 50 लाख रुपये एकर, 25 लाख रुपये एकर. रोड बांधला की 2 कोटी 3 कोटी रुपये एकर होणार. सगळे मोठे लोक जाऊन जमिनी खरेदी करणार. मला ना अलाइनमेंट कुठं आहे. पण त्यांनी करण्याच्या आधी जर गोव्याने एखादी डेव्हलपमेंट अथॉरिटी काढली आणि रोडच्या आजूबाजूला जर एक जमीन ॲक्वायर्ड केली आणि येणाऱ्या काळात 3 पटीने टुरिस्ट वाढणार, हॉटेल, रेस्टॉरंट्स, क्लस्टर्स, जे जे काही करता येईल ते करायचा जर प्रयत्न केला तर तुम्हालाही पैसा मिळेल आणि गोव्यामध्ये कंजेशन पण राहणार नाही, प्रदूषण पण राहणार नाही. आणि या डेव्हलपमेंटमध्ये जी स्किल्ड मॅनपॉवर लागणार आहे ती आपल्याला तयार करण्याकरता एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या सगळ्यांना लागणारी मॅनपॉवर तयार करून इथे गोव्यातल्याच तरुण माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. 80% लोक प्रत्येक प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्र असले पाहिजे. आणि आपण जर या सगळ्यांना रोजगार दिला तर त्यांचे आशीर्वाद तुमच्या मागे नक्की राहतील. मग येणाऱ्या काळामध्ये भारत सरकारने जे काम केलं ती पुंजी आपल्याबरोबर आहे. आपल्या सरकारने जे काम केलं ती पण आपल्याबरोबर आहे. दोन्ही एकत्र करून भविष्याचा वेध घेत जनतेचा विश्वास संपादन करता मॅन टू मॅन अँड हार्ट टू हार्ट आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल. आणि ते करण्यामध्ये आपण जर यशस्वी झालो तर आपला पक्ष अभूतपूर्व मार्जिननी विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की हे यश तुम्हाला निश्चित मिळेल. देव तुमचं बरो करो. पण नुसतं देवावर अवलंबून राहू नका. आपल्याकडे ते डॉक्टर वामनराव पै म्हणून एक संत होते, तुमचे त्यांचे शिष्य इकडे असतील.
ते काय म्हणायचे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशो इकॉनॉमिक लाईफ. त्यामुळे देवाचा आशीर्वाद पण पाहिजे आणि व्यक्तीचं कार्यकर्तृत्वही पाहिजे. दोघांची सांगड जेव्हा बसेल तेव्हाच तुमचं बरं होईल. नुसत्या देवावर विश्वास ठेवाल तर होणार नाही. नुसत्या देवावर विश्वास ठेवा, नशिबावर विश्वास ठेवा, काम करत राहू तरी होणार नाही. दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा विश्वास होईल, नक्की तुम्हाला विजय मिळेल. तो विजय मिळण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये, आमदारांमध्ये, खासदारांमध्ये आहे, मुख्यमंत्र्यांमध्ये, त्यांच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या 2 वर्षाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा इतिहास आपल्याला घडवायचा आहे आणि यात तुम्ही विजयी व्हाल. देव तुमचं बरं करो ह्या शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.